चौफेर हिरवाईचा समुद्रच दिसत होता. रानच रान, एकमेकात गुंतलेली अजस्त्र झाडं, झुडपांची कोंडी नि माणूसच काय, हत्ती सुद्धा दिसणार नाही इतक्या उंच गवताचे प्रदेश. एकही ओळखीचा गाव, वाडी, वस्ती, नदी किंवा डोंगरही दिसेना. हळूच बुंधा धरत मागे फिरलो. या बाजूलाही तीच झाडं झुडपं, टेकड्या, झरे आणि अरे बापरे, हे काय? प्रचंड राजवाडा, दिमाखात उभा असलेला, त्याच्या दोन्ही बाजूला 2 उंच मनोरे, अवाढव्य प्रवेशद्वार. कसली तरी हालचाल तिथं सुरू होती. गावात चालतो तसा कारभार चालला होता. पण ती सर्व नक्की माणसं आहेत की आणखी कोणी, हे मात्र इतक्या दुरून कळत नव्हतं. आपण आपल्या गावचा रस्ता शोधत आहोत हे विसरून मी खाली उतरलो आणि झपाटल्याप्रमाणे राजवाडा ज्या दिशेला असेल त्या दिशेने चालू लागलो. लवकरच मी प्रवेशद्वारापाशी आलो. जवळपास 5 पुरुष उंचीचा होईल इतकं मोठं ते द्वार धातूच्या वेलबुट्टीने कलाकुसर करून सजवलेलं आणि तरीही भक्कम होतं. जर ते बंद केलं तर तोडून आत प्रवेश करणं कुणालाही अशक्य, कारण तटबंदीही तितकीच मजबूत आणि विशाल होती. पण मला या किल्लेवजा राजवाड्यात जाण्यासाठी द्वार तोडण्याची वाट पाहावी लागली नाही. ते उघडच होतं. मी हळूच आत शिरलो. इथवर सर्व ठीक होतं. मात्र आता आश्चर्याचे एकामागून एक धक्के बसू लागले. हे एक सुस्थापित शहर होतं. राजवाडा, बाजारपेठ, शस्त्रशाळा, मंदिर, सारं काही आपल्या गावासारखंच होतं. पण हे नगर कुणा राजाचं नव्हतं तर प्राण्यांचं होतं. आता त्यांना प्राणी म्हणावं की माणूस हेही एक कोडच, कारण इथे जे सजीव आढळले त्यांचा चेहरा मानवी होता, पण उरलेलं धड प्राण्याचं होतं. मी दचकत, घाबरत, चकित होत आत शिरलो. त्या प्राण्यांनीही मी येण्याची दखल घेतली. जराशी नाखुशीच त्यांच्या चेहऱ्यावर दिसली, पण कुणी मला हटकलं मात्र नाही. प्रवेशद्वारापासून रस्त्याच्या दुतर्फा द्वारपालांची रांग होती. त्यांचे चेहरे मनुष्यासारखेच होते, पण बाकी शरीर मात्र कोल्ह्या लांडग्याचं. दबकत घाबरत मी पुढे चाललो. आणखी काय पाहायला मिळतं याची उत्सुकता होती. पुढे एका मोकळ्या मैदानात जणू जत्रा भरली होती. विविध फळांची, मांसाची, तऱ्हेतऱ्हेच्या झाडपाल्याची, काचेच्या कुपीत बंद असलेल्या रंगबिरंगी औषधांची दुकानं हारीने मांडली होती. ज्यांचे दुकानदार होते, कुठे एखादा गवा, कुठे तरस, कुठे अस्वल तर कुठे हत्ती, पण सगळ्यांचे चेहरे मात्र मानवी आणि बाकी शरीरयष्टी त्या प्राण्याची. हरणं, काळविट, तरस, गाढवं, रानगवे, मोठे ससे, उंट, खारी, वानरं, सारे प्राणी जणू मानवी मुखवटे घालून बाजारात हिंडत होते. विचित्र वेगळा प्राणी समजून ते माझ्याकडे पाहत, पण लगेचच लक्ष आपापल्या कामाकडे वळवत. आसपासच्या झाडांखाली छोट्या छोट्या मुद्दाम तयार केलेल्या बागातून या सर्व प्राण्यांची लहान लहान पिल्ले खेळत बागडत होती, जी मी जवळ जाताच घाबरून पळायची किंवा झाडामागे लपायची. समोरून कवायत करणाऱ्या बिबट्यांचा एक गट आला. मी झुडपामागे लपलो, तरीही त्यांच्या नायकाने मला पाहिलेच. त्याच्या कपाळावर तिरस्काराची एक आठी पसरली, पण त्यांनी मला काहीच न करता शिस्तीत आपला दल पुढे नेला. जरा पुढे गेलो. मी घाबरून उभा राहिलो. ही कदाचित युद्धशाळा असावी. मोठे मोठे गजराज एकमेकांना भिडले होते. त्यांच्या हालचालींनी प्रदेश दणाणत होता. त्याच्याही पुढे लाल मातीच्या आखाड्यात बलाढ्य वनराज सिंह नि बलशाली वाघ यांच्यात कुस्ती जुंपली होती. प्रतिस्पर्ध्याला नखाने ओरबाडत, झेप घेत ते एकमेकांवर तुटून पडले होते. त्यांच्या डरकाळ्या व गर्जनांनी परिसर निनादत होता. आकाशात मोठमोठे गरुड, घारी, ससाणे, गिधाडे व इतर पक्षी स्वैर आणि जवळूनच झेपावत होते. त्यांची विचित्र भाषा कानावर पडली. जणू आपापसात कुजबुज करत असावेत की कोण हा नवीन प्राणी. अजगर, साप इतकंच काय, मगरी आणि सुसरीही रस्त्याच्या दुतर्फा पद्धतशीरपणे बांधून काढलेल्या
दलदलयुक्त खाचरात निवांतपणे पडून होते. त्यांची ही चेहरेपट्टी माणसासारखीच होती. सगळ्यांच्या नजरा चुकवत, लपत छपत, मध्येच धावत मी राजवाड्यापर्यंत पोहोचलो. डोळ्यांचे पारणे फिटतील इतकी अप्रतिम सुंदरता त्या भागात ठासून भरली होती. रांगेत लावलेली रंगबिरंगी फुलांनी आणि चवदार फळांनी लगडलेली झाडं, त्यांच्या पायाशी चिमुकली सुंदर सुवासिक फुलं असणारी रोपटी, संपूर्ण परिसरात जणू हिरव्या मखमालीची गवती फरशी. त्यावरून चालताना थकलेल्या पावलांनाही अजिबात त्रास होत नव्हता. राजमहालासमोरच एक छोटं तळं होतं, ते फरशांनी बांधून काढलेलं, ज्यात छोटी छोटी कारंजी पाण्याच्या चौफेर धारा उडवत होती. मधूनच रंगीत मासोळ्या पाण्याबाहेर सुळकण उड्या घेत आणि कासव किनाऱ्यावर पडून ऊन खात होती. तळ्याच्या अगदी मध्ये असणारं कारंज हे इतरांपेक्षा बरंच मोठं होतं. कमळाची भली मोठी पानं चारी दिशांना वळलेली असावीत असा त्याचा आकार होता. मधोमध असलेल्या देठाच्या सहस्त्र छिद्रातून पाण्याचे तुषार दशदिशांना भिरकावले जात होते, ज्यांचा रंग त्या कोवळ्या सूर्यप्रकाशात सप्तरंगी इंद्रधनुप्रमाणे दिसत होता. त्या देठाच्या टोकाला होतं एक अस्सल वाटणारं सुवर्ण कमळ. त्या सुवर्ण कमळाची नजाकत औरच होती. इतकी सुंदर कल्पकता मी प्रथमच पाहिली होती. डोळे भरून हे दृश्य पाहिल्यानंतर मी राजवाड्याकडे नजर टाकली. आसपास कोणीच नव्हतं. कदाचित इथले सगळे प्राण्यांच्या जत्रेला गेले असावेत. मी महालाच्या द्वारापाशी असणाऱ्या पायऱ्यांकडे वळलो. इतक्यात आतून एक सौम्य पण मादक सुगंध दरवळला. मी तसाच उभा राहिलो. पायऱ्यांवरून चालत एक हरिण डौलाने बाहेर आलं. हे संपूर्ण हरिण होतं. याची चेहरेपट्टी इतर प्राण्यांसारखी मानवी नव्हती. हेच ते हरिण ज्याच्या मागे लागून मी काल गावातून या भर जंगलात आलो होतो. या हरणामुळेच मला रानात उपाशी तहानेने व्याकुळ होत भटकावं लागलं होतं. त्या कष्टाची आठवण होऊन सारी चीड नजरेत जमा झाली. पण ते हरिण साधं नव्हतं. ते जसजसं जवळ येत गेलं तसतसा त्या चमकदार नितळ त्वचेचा रंग नजरेत ठसत गेला. सुगंध देहाला भिडू लागला. कदाचित ते कस्तुरी मृग असावं. तेवढ्यात ते हरिण मोठ्या कारंजापाशी येऊन थबकलं. मीही सावध झालो. हातातला भाला घट्ट धरला आणि क्षणार्धात नेम साधून त्वेषाने हरणाच्या दिशेने सोडला. पण त्या चलाख जनावराने एक झेप घेऊन भाला चुकवला. चुकलेला भाला कारंजाच्या सुवर्ण कमळाच्या बरोबर देठाला लागला. लगेचच फुल खुडावं तसं अलगद ते सुवर्ण कमळ खालच्या पाण्यात येऊन पडलं. ते हरिण मात्र तसंच उभं राहून हे दृश्य पाहत होतं. त्या प्राण्याच्या डोळ्यात मूर्तिमंत भीती उभी राहिली. त्यानंतरचे काही क्षण युगांताचे होते. कानठळ्या बसवणारा प्रचंड आवाज आला. भर उन्हात काळे मेघ दाटून आले. वारा सुटला आणि विजेचे लोळ आकाश व्यापून जमिनीच्या दिशेने धाव घेऊ लागले. विजेच्या पाशवी कल्लोळाने जमीन दुभंगली. नि तो राजवाडा, तळं, कारंजे, ते भव्य प्रवेशद्वार, विद्या केंद्रे, युद्धशाळा आणि ते विचित्र प्राणी सुद्धा, सगळे, अगदी सगळेजण माझ्या नजरेसमोर भूमीत जिवंत गाडले गेले. आकाशात उडणाऱ्या पाखरांचा घात विजांनी केला. मी होतो त्याच जागी दोन्ही हात डोक्यावर घेऊन जमिनीवर बैठक घेत थरथरत्या काळजाने हा सर्वनाश पाहत होतो. शेवटी तर माझ्याने हे पाहावे ना. दोन्ही हातांनी डोळे गच्च मिटून मी हा विनाश थांबण्याची वाट पाहत होतो. काही वेळाने हे तांडव थांबलं. अंदाज घेत मी उभा राहिलो. कळेना अचानक हा धरणीकंप, ही वावटळ उद्भवली तरी कशी. आता आसमंत पूर्वीसारखाच होता. ते प्रवेशद्वार, राजमार्ग, तळं, कारंज आणि विचित्र प्राणी नामशेष झाले होते. आणि त्या प्रचंड राजवाड्याऐवजी उरलं होतं फक्त एक पडकं दालन. जिथे धरणी दुभंगली तिथे केवळ आता एक फट उरली होती. मी निघून जाऊ लागलो. इतक्यात मागून शब्द कानी पडले. दृष्टा, शेवटी केलासच ना विध्वंस.
मी दचकलो, कारण हे शब्द त्या हरणाचे होते ज्यावर मी भाल्याचा नेम साधला होता. आश्चर्याने चाचरत मी विचारलं, मी काय केलं? अरे मूर्ख मनुष्या, एकतर आपली सीमा ओलांडून तू आमच्या या अद्याप कुणीही न पाहिलेल्या जगात आलास. हे कुठल्याही प्राण्याला आवडलं नसताना केवळ एका अतिथीचा वध नको म्हणून मी, या विश्वाची राणी कांचनीने त्यांना शांत राहण्यास सांगितलं. या उलट तुम्ही मात्र एखादा प्राणी गावात येताच त्याचे हाल करता. आमचं नगर तू पाहिलंस आणि उलट पावली आपल्या घरी परतावं तर माझ्यावरच हल्ला केलास, तेही 2दा. मागे एकदा जंगलात आणि आता मात्र माझ्याच साम्राज्यात. कृतघ्ना, जर मी हुकूम दिला नसता तर हे विश्व पाहून तू पुन्हा जिवंत जाणं अशक्यच. पण तू माझ्यावरच हल्ला करण्याची हिम्मत केलीस. हा एक नियम तू मोडलास आणि नकळत दुसराही नियम मोडलास. ते कदाचित आमचं नि त्याहून अधिक तुझं दुर्दैव म्हणून. तू आमच्या विश्वाच्या जीवनलहरीचं केंद्र असलेलं सुवर्ण कमळच खुडलंस. हा सारा विध्वंस, सर्वनाश तुझ्यामुळेच झालाय. या नियमभंगाची भरपाई तुला करावी लागेल. प्रायश्चित तुला भोगावंच लागेल. आणि हे प्रायश्चित म्हणजे तुझ्या चुकीने नष्ट झालेली आमची दुनिया पुन्हा तुलाच निर्माण करावी लागेल, तेही एक जीव तयार करून. तोपर्यंत तुला मोक्ष नाही. इतकं बोलून होताच ते कस्तुरी मृग जमिनीत शिल्लक राहिलेल्या भेगेच्या दिशेने झेपावलं. पण त्याआधी एक क्षण थबकून त्याने माझ्याकडे दृष्टिक्षेप टाकला. तेव्हा त्या नजरेतून एक जादुई प्रकाश शलाका माझ्याकडे फेकली गेली. माझं सर्वांग जळल्यासारखं वाटलं. मी खाली कोसळलो आणि ते हरिण मात्र त्या भेगेत शिरून गडप झालं. त्या मागोमाग ती भेगही बुजली. मग सारं काही एकदम शांत झालं. मी उठण्याचा प्रयत्न केला. आता कुठेच जाण्याची गरज नव्हती. रस्ताच सापडला नसता आणि माझ्यात आता इतकी ताकदही उरली नव्हती. तेव्हापासून इथेच आहे. म्हातारबाबाचं बोलणं संपलं. मी ऐकण्यात गुंग झालो होतो. भानावर आलो तेव्हा बाहेरचा पाऊस थांबला होता. मी उठून उभा राहिलो. बाबांना म्हणालो, मी निघतो. पाऊस थांबला आता. आणि मी माझ्या कपड्यांच्या दिशेने जाऊ लागलो. इतक्यात त्या म्हातारबाबांनी माझा हात धरला. त्यांच्या हाताचा स्पर्श कमालीचा थंडगार आणि खरखरीत होता. मी जोर लावून हात खेचला, पण बाबांची पकड सुटली नाही. हळूहळू मला ते त्याच दरवाजाच्या दिशेने खेचून नेऊ लागले जिथून बाहेर पडले होते. ते सतत काहीतरी बडबडत होते. मी म्हणालो होतो ना, काहीच करू शकणार नाही. प्रायश्चित तुझं तुलाच भोगावं लागेल. इथं येऊन तू एक नियम मोडलास. आता बाहेर जाण्यासाठी दरवाजे कायमचे बंद. हे तुझं प्रायश्चित. चल आता. मीही संमोहित झाल्यासारखा मुकाट मनाने त्यांच्या मागून निघालो. आमच्या दोघांच्याही अंगावरची वस्त्र आता गायब होती. म्हातारबाबाचा चेहरा आधी सारखाच मानवी होता, परंतु खालचं धड ते पूर्णतः केसाळ अस्वलाचं होतं. नि माझं, मी होतो एक घोडा, मानवी चेहरा असलेला. आम्ही दरवाजापाशी येताच काळाचा जबडा उघडावा तसा तो दरवाजा आपोआपच उघडला गेला. समोर ती दुनिया होती जी या म्हातारबाबांच्या चुकीने कधी काळी नामशेष झालेली. तो राजवाडा, ते कारंज आणि मानवी चेहरा असलेले काही विचित्र प्राणी. आज त्या दुनियेत आणखी एका प्राण्याची भर पडली होती. मी त्या अनोख्या दुनियेत प्रवेश केला. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. एक लाईकही जरूर करा, त्यामुळे माझा लिहिण्याचा उत्साह वाढतो. नवीन कथा घेऊन लवकरच भेटू. तोपर्यंत इतर कथांचा आनंद घ्या. अजून केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा.